have been raped, people have been thrashed, houses have been destroyed. There is a large 70-foot ashes there with dead bodies inside. Everybody in the village knows. And we can give you the pictures of those ashes if you want. उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन जुलमी पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न मायावती सरकार करतंय असा आरोप राहुल गांधींनी केला होता। त्यानंतर CNN IBN भट्टा पारसोल या गावात जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मी जवळपास 8 गावकऱ्यांना विचारलं की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांकडे गेलेल्या शिष्टमंडळात कोण होतं, पण कुणालाच याबद्दल माहिती नव्हती। कभी भी इतने आदमी कम ना रहे, गली में आदमी नजर नहीं पड़ते या हमारे क्यों पुलिस के मारे मारपीट करिए ना सबसे। त्यांच्या शोधासाठी आम्ही गावात फेरी मारली। आम्हाला अखेर विमलेश सापडली, एक उत्साही शेतकरी आणि पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेल्या 4 महिलांपैकी एक। मी त्यांना थेटच विचारलं, भट्टा पारसोल मध्ये सामूहिक हत्याकांड आणि महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, हा राहुल गांधींचा आरोप खरा आहे का? आपने खुद देखा है? हमने ना देखा, राहुल ने देखेंगे, बात राहुल ने कही। मी तिला गावकऱ्यांच्या मृत्यूबद्दल विचारलं, पण सत्य काय आहे हे कुणालाच माहित नाही असं तिनं सांगितलं। भट्टा की न मालूम होगी, भट्टा की बात कर रहे हैं। हाँ, परसौल में ऐसा कुछ नहीं ना, पारसौल में ऐसा काई ने घर में घुस के कोई नहीं मारा, जो बात है वो कहूंगी मैं तो। 7 मेला पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षानंतर गावातले बहुतेक पुरुष आणि मुलं पळून गेली होती। काही जण अजूनही गावाबाहेर आहेत, ते जखमी आहेत की बेपत्ता हे मात्र माहित नाही। 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय, पण गावात कुणीच शोक करत नाहीये। आपको पता है कहाँ है? फोन करके बताया उन्होंने कि वो ठीक है या दूर है? हाँ है, कई बाहर अभी तक 5 आदमी गए थे, पुलिस की बहते गए कि पुलिस कभी हमें पीछे बाद में पकड़ ले। शिष्टमंडळातल्या इतर सदस्यांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला फक्त महिला किंवा गावात राहिलेले वृद्ध लोकच सापडले। पंतप्रधानांच्या भेटीत काय झालं याची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळापैकी कुणीही गावात परतलं नाही। विशेष म्हणजे शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींची निवड करण्यात भट्टा पारसोलच्या ग्रामपंचायतीचाही समावेश नव्हता। फिर बोले तुम्हारी चोट लगी है, मैं कहा मेरी लड़की के लगी है। फिर बोले तुम हमारे साथ चल सको। भिरेंदरी आणि तिची मुलगी खुशबू या सुद्धा राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीला गेल्या होत्या। पोलिसांच्या अत्याचाराची माहिती पंतप्रधानांना आम्ही सांगितली असा त्यांनी दावा केला, पण त्यांनी भट्टा पारसोल मध्ये सामूहिक हत्याकांड किंवा बलात्काराच्या घटना घडल्याचा इन्कार केला। मात्र राहुल गांधींनी असं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं आणि राहुल गांधींवर त्यांचा विश्वास आहे। विशेष म्हणजे राहुल गांधींना गावातल्या लोकांची भेट घेता आली नाही असा दावा नेहा या तरुणीनं केलाय। हमारे यहाँ राहुल गांधी आए थे, आके चले गए। कुछ लोगों ने हमारे यहाँ तक आने भी नहीं दिया, वो पीछे पीछे ही घूम के चले गए। असं असलं तरी पोलिसांच्या अत्याचाराच्या खुणा मात्र भट्टा पारसोल मध्ये दिसतात। गालियां दी थी हम लोगों को और मारपीट करके हमको हमारे घर से पैसे लेके छोड़ गए। पण पोलिसांनी लोकांना सामूहिकरित्या जाळताना किंवा बलात्कार करताना पाहिलेली एकही व्यक्ती भेटली नाही। बेइज्जती की कोई औरत बता रही है अपने आप को, नहीं गई। राहुल गांधी को किसने बताया? हाँ, वहाँ पे बताया है औरतों ने बताया है। प्रत्येकाची आपली वेगळी कहाणी आहे। इथं पडलेली ही राख शेणाची असू शकत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे, पण ही राख प्लास्टिकची असू शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे। पण एक प्रश्न महत्वाचा आहे, जमिनीसाठी लढा देणारे गावकरी आपल्या लोकांवर अत्याचार होत असताना गप्प कसे बसले? हम कहा करते लाठ बाज लो हम पे, लाठी गोली बाज रही है, गोली ना चली है। एक गाव आणि अनेक वाद। भट्टा पारसोल मध्ये नेमकं काय घडलं हे कसून चौकशी केल्यानंतरच सगळ्या देशाला समजेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्र सिंह सोबत दिव्या अय्यर, IBN लोकमत, भट्टा पारसोल।